Audio Jungle. Audio Jungle. DCP साहेबांनी सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारे जे टोळगट आहेत किंवा जे कोणी त्या ठिकाणी गुन्हेगार आहेत यांना सोडलं जाणार नाही. CCTVत किंवा कुठेही चुकीचा वागताना सापडला तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. पण त्याचबरोबर हे पण आव्हान नागरिकांना केलं आहे की किमती वस्तू घेऊन या पालखी सोहळ्याच्या दर्शनाला येऊ नयेत. विशेषतः महिलांनी लांब दागिने घालून किंवा मोठ्या आकाराची मंगळसूत्र घालून येऊ नयेत, जेणेकरून चोरट्यांना त्या ठिकाणी संधी आपण देऊ नये. मोबाईल आणि पर्स यासुद्धा आपल्या हातात ठेवाव्यात. गरज नसताना त्या वागू नयेत. हातात असल्या तर चोरटे काढून नेणार नाहीत. सलोनी, जसे की आपण पाहतोय, आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी व त्या ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोकसमुदाय जो आहे तो या ठिकाणी जमा झालेला आहे. वारकरी संप्रदाय जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमा झालेला आहे. वारंवार पोलीस प्रशासन आणि राजकीय नेते मंडळींनी या भागातील ग्रामस्थांना मंगळसूत्र जास्त प्रमाणामध्ये घालू नये याची अंमलबजावणी सातत्याने केली होती. त्याचबरोबर या ठिकाणचे जे महिलांच्या पाठीमागं पिपाणी आणि पुंग्या वाजवत फिरणाऱ्या टवाळक्या पोरांचं देखील आपण सावध राहिलं पाहिजे. बुरट्या चोरांपासून आपण सावधान राहिलं पाहिजे असं राजकीय नेत्यांपासून सांगण्यात आलं होतं, पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं. तरीसुद्धा या ठिकाणी आज बेकराईनगरच्या परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी महिला या ठिकाणी आपल्या परिवारासोबत आली होती आणि त्या ठिकाणी त्या महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र जे आहे, मोबाईल जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चोरीला गेलेलं आहे. महिला मोठ्या प्रमाणामध्ये अस्तव्यस्त झालेल्याचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं आहे. ज्या महिलेचं हे गेलेलं आहे ती महिला यावेळेस आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, नेमकं तुमच्यासोबत काय झालं, कुठं झालं, कसं झालं, काय सांगाल याबद्दल? दर्शनासाठी गेले होते, तिथे चोरांनी ओढून घेतलं. काय होतं तुमच्याकडे, काय नाही? ते 2 तोळ्याचं मंगळसूत्र होतं माझं. आणखी मोबाईल पण होता, पण माझं मंगळसूत्र ओढून घेऊन गेले ते. 2 तोळ्याचं मंगळसूत्र या ठिकाणी या महिलेने परिधान केलं होतं आणि काही बुरट्या अज्ञात चोरांच्या माध्यमातून या ठिकाणी यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र जे आहे ते ओढून नेलेलं आहे. मोबाईल जे आहे ते सुद्धा यांच्या या ठिकाणी चोरीला गेलेलं आहे. पर्स वगैरे होती का, त्यामध्ये काही कॅश वगैरे होती का? काय मंगळसूत्र चोरून नेलं. मोबाईल वगैरे? मोबाईल नाही आहे, मोबाईल सापडलं. मोबाईल सापडला. या ठिकाणी ज्या महिलेचं चोरीला गेलेला दागिना आहे त्या महिलांची आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. ते महिला असं म्हणतात की माझ्या गळ्यातलं 2 तोळ्याचं मंगळसूत्र जे आहे ते चोरीला गेलेलं आहे. त्याचबरोबर जे मोबाईल हरवला होता तो मोबाईल मात्र आता या ठिकाणी त्यांना सापडलेला आहे. परंतु 2 तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र त्यांचं या ठिकाणी अजूनपर्यंत सापडलेलं नाही. बेकराईनगरच्या पोलीस चौकीमध्ये एक व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी चोरी करत असताना सापडलेला आहे. त्या देखील व्यक्तीबद्दल आता या ठिकाणी चौकशी होत असतानाच आपल्याला पाहावयास मिळणार आहे. नेमकं त्या चोराकडून कशा संदर्भात चौकशी केली जाणार आहे आणि आत्तापर्यंत या वारकरी संप्रदायामध्ये घुसून किती लोक या घुसलेले आहेत आणि चोरी करत आहेत, या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती यावेळेस आपल्याला हडपसर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपण घेणार आहे. त्याचबरोबर सलोनी, आणखीन काही महिलेचं या ठिकाणी दागिने चोरीला गेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं त्यांचं दागिन्यापैकी काय चोरीला गेलं आहे, किती गेलं आहे, याची देखील आपण माहिती त्यांच्याकडनं घेणार आहोत. काय सांगाल ताई, तुमचं नेमकं काय चोरीला गेलं आहे, कुठं चोरीला गेलं आहे, कशासाठी तुम्ही या ठिकाणी आला होता, काय सांगाल? मी ते पालखीचं दर्शन घेताना माझं कानातलं गेलं आणि गळ्यातलं गेलं 2 तोळ्याचं आणि कानातलं रिंग किती होतं? कानातलं किती होतं, गळ्यातलं किती होतं, काय सांग? गळ्यातलं 2 तोळ्याचं होतं आणि कानातलं पडलं ते मला सापडलं. हां, आता गळ्यातलं फक्त हरवलेलं. हो. या ठिकाणी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला देखील आणलेलं आहे. ज्या व्यक्तीने चोरलं होतं त्या व्यक्तीला देखील आणलं होतं. आता तो नेमका व्यक्ती तोच आहे का, हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे. पोलीस प्रशासन याची विशेष चौकशी करेल आणि त्यानंतरनी नेमकं खऱ्या अर्थाने चोर तोच आहे का याची देखील या ठिकाणी पुष्टी होणार आहे. तोपर्यंत पाहत राहा सत्याचा लढा 24 तास मराठी न्यूज चॅनल. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.